देखो बच्चा पार्टी, नेक्स्ट एग्जांपल की तरफ हम लोग जाते हैं। इफ द पेरीमीटर ऑफ अ रोम्बस इज 100 मीटर, सेंटीमीटर है बोलता है, तो जो गिवन डाटा रहता है पहले लिखा कीजिए। पेरीमीटर कितना है? 100 सेंटीमीटर। लेंथ ऑफ वन डायगोनल मतलब D1 आपके पास है कितना? 48 सेंटीमीटर। तो एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल तुम्हाला काढून दाखवायचा आहे। एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल, एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल काढून दाखवायचे। एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरलचा फॉर्म्युला काय असते ग? एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरलचा फॉर्म्युला काय? नाही, एरिया ऑफ क्वाड्रिलॅटर म्हणजे इथे क्वाड्रिलॅटर तुम्हाला रोम्बस दिलाय, हा तुमच्या डोकसा खराब करायचं काम केलं त्याने, ठीक आहे? क्वाड्रिलॅटर म्हणजे इथे रोम्बस आहे, ठीक आहे? आणि याचा फॉर्म्युला काय असते? 1/2 इंटू D1 इंटू D2। नाही समजलं? याला आता रोम्बस कसं असते माहित आहे ना? सगळे बाजू कसे असतात? समान असतात। हा याला, हा याला, म्हणजे A, B, C आणि D। नाही समजला? समजला नाही समजला? समजला नाही समजला? काही डाऊट? बघ चिमणे, पण तुमचा एकच डायगोनल आहे तुमच्याकडे। किती आहे? एकच। दुसऱ्याबद्दल माहिती आहे का? आणि दुसऱ्या डायगोनल बद्दल जेव्हा सांगतो ना मी, दुसरा डायगोनल, ठीक आहे, दुसरा डायगोनल रोम्बस मध्ये एक दुसऱ्यांना, दोन्ही डायगोनल एक दुसऱ्यांना परपेंडिक्युलरी बायसेक्ट करतात। म्हणजे हा इक्वल टू हा असतो आणि हा इक्वल टू हा असतो। दोन्ही सारखे नसतात, पण एक दुसऱ्यांना बायसेक्ट करतात, ते पण परपेंडिक्युलरली। परपेंडिक्युलरली म्हणजे इथे 90 डिग्रीच्या, प्रत्येक ठिकाणी 90 90 90 डिग्री येत असतो, हे लक्षात ठेव। नाही समजलं का? अरे समझलं नहीं समझलं? काय डाउट? चलो अब ध्यान से देखो, अब ध्यान से देखो कि सबसे मेन चीज, पेरीमीटर जो दिया है कुछ तो काम जरूर होगा। पेरीमीटर दिलाय म्हणजे सगळ्या बाजूंची सम दिली आहे। आता आपल्याला बाजू तर माहितच नाही, पण त्यांची सम दिली आहे ना, ठीक आहे? आणि ते पण सगळे समान असतात। हा x तर हाई x तर हाई x तर हाई x। तर चला, फ्रॉम गिवन पेरीमीटर, पेरीमीटर ऑफ रोम्बस, याचा काही फॉर्म्युला नाही आहे बडा, ठीक आहे? पण हा आपण म्हणू शकतो काय? सगळ्या बाजूंची सम म्हणजे काय? 4 इंटू साइड, ठीक आहे? स्क्वेअरचा जो फॉर्म्युला आहे याचा पण तोच आहे, ठीक आहे? पण याचा एरिया नाही आहे तसंच, हा, ठीक आहे? स्क्वेअरचा एरिया साइड स्क्वेअर असते, याचा एरिया सारखा नसते। पेरीमीटर सारखा आहे भले, पेरीमीटर ऑफ स्क्वेअर आणि पेरीमीटर ऑफ रोम्बस दोन्ही सारखे असतात, ठीक आहे? तर बघ, आता हा पेरीमीटर दिलाय ना आपल्याला किती? 100। आता 4 इंटू साइड किती आहे? आम्हाला नाही माहित, x मानू, ठीक आहे? तर x जसाच तसा ठेवतो, 4 तिकडे गेला, तर 100 डिवाइडेड बाय 4 म्हणजे किती बाळा? 25 सेंटीमीटर। तर x साइडची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली किती? 25। किती मिळाली? 25। प्रत्येक ठिकाणी 25 25 झालं, प्रत्येक ठिकाणी। काही डाऊट आहे का कोणाला? आता एक डायगोनल तुम्हाला दिलाय 48, आणि आताच म्हटलं होतं की दोन समान तुकड्यांमध्ये तो तुटतो बा म्हणून, ठीक आहे? तर जर आपल्याला हे वाली साइड दिली आहे किंवा ही साइड दिली, कोणतीही पकडा, जर ही दिलेली आहे BD 48, तर असं लिहून देतो मी तुम्हाला, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही, ठीक आहे? कन्फ्युजन होणार नाही की as BD म्हणजे D1 डायगोनल, डायगोनल बायसेक्ट, बायसेक्ट AC म्हणजे D2 डायगोनल, ठीक है? बायसेक्ट and perpendicular bisect also, perpendicular bisect also, ठीक है? तो उससे क्या होगा? therefore BD, ध्यान से देखना, BD कुठे बायसेक्ट होता है रे? या O च्या ठिकाणी, ठीक है? therefore BD equals to
बीओ प्लस ओडी असते असते आता बीडी किती आहे तुमच्याकडे 48 आणि हा बीओ प्लस ओडी दोन्ही सारखेच असतात ना दोन्ही सारखेच असतात तर बीओ प्लस बीओच करून टाकतो सीधा सीधा तर किती होणार 48 इक्वल्स टू ट्वाइस बीओ इथे कारण लिहून टाका कारण की बीओ इक्वल्स टू ओडी असते कारण की बायसेक्ट केलाय त्याने ठीक आहे हा बायसेक्ट केलाय आता 48 इक्वल्स टू बीओ किती राहणार 2 तिकडे गेला तर डिवाइड मध्ये देअरफॉर बीओ किती राहणार रे 2 किती जा 24 जा काय डाऊट आहे का काय डाऊट आहे थोडसा तरी काय डाऊट आहे पक्का चला बघा लक्ष दे लक्ष दे बीओ तुम्हाला 24 मिळाला म्हणजे तुम्ही इथे पुट करू शकता कुठे पुट करू शकता हा बीए बघा 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 मी सांगण्याचा प्रयत्न का करत आहे हा तुम्हाला बीओ 24 मिळाला त्यापैकी हा तुम्हाला माहिती आहे फक्त बघा मी कोणाला सांगत आहे याला सांगत आहे बरं बाळा बीओसी डायग्राम पहा बीओसी मी इकडे काढून देतो तुम्हाला म्हणजे टेन्शन नाही राहणार ठीक आहे सेपरेटली मस्त डायग्राम काढायची त्याची काय म्हणायचं असा आहे ना तुमचा बीओसी असा आहे इथे बी आहे इथे ओ आहे इथे सी आहे बीओ किती निघाला तुमचा आताच 24 आणि बीसी तुमचा आत्ताच निघाला होता बीसी म्हणजे सगळे साइड झाले किती 25 आणि हा काय राहते परपेंडिक्युलर हा ओसी काढणं बहुत मोठी गोष्ट झाली 90 डिग्रीचा कन्सेप्ट आपला पायथागोरस थेरम वाला समजलं ना हा लावायचा इथे ठीक आहे तर मला सांग रे बाळा सन्ना पिकअप दन्ना ऍव्हरेज आता म्हणतो इन ट्रायंगल BOC angle O equals to 90 degree therefore by using Pythagoras theorem तो क्या होगा उसका क्या होगा 90 के सामने वाला मतलब BC का स्क्वायर इक्वल्स टू BO का स्क्वायर प्लस OC का स्क्वायर तो BC कितना है 25 का स्क्वायर BO कितना है 24 का स्क्वायर प्लस OC कितना है बस खत्म काम अब 25 का तो टेंशन नहीं है रे 25 का तो टेबल स्क्वायर आता है आप लोगों को आता है ना ठीक है 1 मिनट उसको ऊपर कर दूं मैं तो 25 का क्या होगा बताइए 625 आता 24 चा मोठा दिमाग खराब भाऊ काढून टाकू 24 चा 4 4 जा 16 4 2 जा 9 2 4 जा 8 2 2 जा 4 म्हणजे 6 7 आणि 5 576 प्लस ओसी चा स्क्वेअर मला सांग रे बाळा ए चिमण्या मी काय म्हणतो आता 625 मधून आता हा जसा इकडेच ठेवतो आणि त्याला तिकडे गेला तो काय होणार मायनस मध्ये जाणार इक्वल्स टू ओसी चा स्क्वेअर तर याला 576 मधून मायनस कर हा बघा 15 तून 6 गेले बाळा 9 त्याच्यानंतर 12 तून 8 गेले 4 त्याच्यानंतर म्हणजे 49 ओसी चा स्क्वेअर तर हा ओसी जसेच्या तसेच ठेवू स्क्वेअर तिकडे गेला तर √49 आणि 49 म्हणजे कोणाचा बच्चा 7 चा बच्चा आहे खतम का समजला पण हा तुमचा उत्तर आहे का हा ओसी तुम्हाला काय मिळाला माहित आहे का हा ओसी फक्त इतका भाग मिळालं 7 सेंटीमीटर अर्धा कोणाचा तो पण हा याचा हा बघा या डायग्रामला जर मी थोडस मोठं करतो ना थांब या डायग्रामला जर मी थोडस मोठं केलं तर तुम्हाला फक्त काय मिळालं माहित आहे का ओसी हा 7 पूर्ण डायगोनल मिळाला का फुल डायगोनल काढायसाठी काय करावं लागेल ओसीच्या डबल तेव्हाच ते एसी मिळते ना तो पण बायसेक्ट करते ना परपेंडिक्युलर बायसेक्ट ठीक आहे तर मी काय करतो एसी काढायसाठी डायरेक्ट ट्वाइस ऑफ ओसी करतो चालेल पहा थोडासा किचकट आहे पण काही नाही याची प्रॅक्टिस केला तो आरामसे होतो ठीक आहे चला डायग्रामच काढून देतो मी तुम्हाला पाय हा बघा तुमचा असा होता
फक्त तोच ठेवू हा. इथे ओ आहे, इथे ओ आहे, इथे सी आहे आणि इथे ए आहे. ओसी तुमचा किती आला बाळा? 7 आणि हा पण 7च राहतो ना. हा 7 आहे, हाच 7 राहणार. म्हणून बघ एसी इक्वल्स टू काय राहणार? एसी इक्वल्स टू ट्वाइस ऑफ एसी ओसी. हा तसाही नाही म्हणायचं आहे, तर ओसी प्लस ओ ए झाला. खुश आता? तर एसी इक्वल्स टू काय? 7 प्लस 7. तर एसी इक्वल्स टू 14. एसी इक्वल्स टू 14. काय डाऊट आहे का? आता हा एसी काय मिळाला तुम्हाला? डायगोनल 2 म्हणजे D2 मिळालं. D1 ऑलरेडी आहे गिवन. D2 मिळालं. आता मला सांग, त्यांनी विचारलं तुम्हाला एरिया ऑफ रोम्बस. त्यांनी रोम्बस नाही म्हटलं, त्यांनी क्वाड्रिलॅटरल म्हटलं. तर क्वाड्रिलॅटरल आपल्याला दिलं काय? रोम्बसच ना. म्हणून काय? तर 1/2 इंटू D1 इंटू D2. 1/2. D1 किती आहे? 1/2. D1 किती आहे? 48. आणि D2 किती आहे? आत्ताच निघाला 14. तर मला सांग रे बाळा, 2 किती जा? 7 जा. तर 48 इंटू 7 का होते? 48 इंटू 7. 7 8 जा 56. 7 4 जा 28 प्लस 5 कितना हो जाएगा? 33. मतलब आपका आंसर रहेगा 336 सेंटीमीटर का स्क्वायर. ये रहा आपका फाइनल आंसर. क्लियर हुआ? कम से कम 4 या 5 मार्क के हिसाब से तो जरूर आएगा, इतना पक्का, कम से कम. ठीक है.